आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। शुभ सकाळ सर्वांना। सकाळचे वाजले असतील 10:30 ते 11। आता सगळं घरातली कामं आवरलेली आहेत आणि मी चाललेले आहे दुकानात। आणि आज व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे ह्याच्यात मिळतात बघा बाहेर मोमोज। तर ते बनवलेले आहेत मी घरच्या घरी। मुलांना कधी खाऊ वाटलं तर घरच्या घरी आपण बनवू शकतो। खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। आशा करते की तुम्हाला आवडतील। आणि सगळं किचन ओटा वगैरे क्लीन केलाय। डबा तेवढा भरून घ्यायचा। चपात्या आत्ताच करून ठेवल्यात गरम आहेत म्हणून तसे ठेवलेले आहेत मी। चला आधी व्हिडिओ तुमच्यासोबत पोहोच करते, एडिट करते। इथं दुकानात जाऊन अपलोड करते कारण की इथं कसं होतं अपलोड व्हायला थोडा वेळ लागतो। इथं रेंज थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळं दुकानात जाऊन मग अपलोड करणार आहे। रेसिपी कशी वाटली, चटणी पण करून दाखवलेली आहे मी आणि मोमोज पण एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवलेले आहेत। गव्हाच्या पिठाचे केला तरीसुद्धा चालेल आणि परत रव्याचे सुद्धा केला तरीसुद्धा चालेल। रव्याचे पण छान होतात। बघूया परत एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन रव्याचे पण कसे करतात आणि गव्हाच्या पिठाचे। जिथं मैदा वापरला आहे तिथं फक्त गव्हाचं पीठ वापरायचं आहे आणि छान होतात घरच्या घरी। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा। चला व्हिडिओला सुरुवात। मोमोजसाठी जी चटणी लागते ती बनवणार आहे आपण। त्याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवले। एक 3 टोमॅटो मी असे मधोमध कापून घेतलेले आहेत। ते आपण आता उकळत्या पाण्यामध्ये त्या टाकायच्या आहेत। त्यानंतर 4 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। बॅडगी मिरची टाकायची आहे खरं म्हणजे, आता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी लाल हिरवी मिरची टाकत आहे आणि आल्याचा एक तुकडा टाकायचा आणि व्यवस्थित शिजून द्यायचा आहे। कोबीजमध्ये पाणी होते असं जर वाटत असेल तर आपण याला थोडंसं मीठ लावून बाजूला ठेवायचं आहे। नंतर आपण थोडंसं मीठ लावायचं याला आणि बाजूला ठेवायचं जेणेकरून जे पाणी आहे सगळं निघून जातं। चाळण आहे, चाळणीवर ठेवणार आहे मी असं। मिठामुळं पाणी जे आहे ते खाली निघून नितळून पडतं। असं ठेवणार आहे मी या पातेल्यावर म्हणजे खाली पाणी नितळून पडतं सगळं। इकडे बघू शकता तुम्ही टोमॅटो पण व्यवस्थित साल वगैरे निघून शिजत आहे आणि 5 मिनिटं शिजून द्यायचं। तर ही चटणी आपली चटणीचे शिजलेलं आहे ते आपण उतरून घेऊया। इथं कोबीज पण मी ठेवलेला आहे नितळत। तर हे व्यवस्थित आपण आता पिळून घ्यायचं आहे। परत इथं गाजर खिसून घेतलेला आहे मी। शिमला मिरची आणि कांद्याची पात पण चिरून घेतलेले बारीक। चला आपण आता चटणीसाठी आपण सगळं जे आपण शिजवून घेतलेलं होतं ते हे काढून घेतलेलं मिश्रण यामध्ये टोमॅटो वगैरे। टोमॅटोची वरची साल काढून टाकायची, ती निघते शिजल्यावर। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर घालायची आहे कारण याची चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर घालायची आणि थोडीशी मिरपूड घालायची। मिरपूड थोडीशीच घालायची आणि याचं वाटण आपण आता बनवून घ्यायचं आहे। ही आपली चटणी तयार आहे। दोन अडीच पै तेल घातलेलं आहे मी। तेल चांगलं कडून द्यायचं। तेल कडल्यानंतर मग आपण बाकी जिन्नस घालायचे आहेत। आता इथं कोबीज बघू शकता, कोबीज मधलं पूर्ण पाणी मी
काढून घेतलेला आहे, कारण याला मीठ लावून ठेवलेलं आपण पिळून घेतलेलं आहे. मी आलं लसणाची पेस्ट घेतलेलं आहे, गाजर आहे. तेल कढलं की आपण, आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला एकदम मोठ्या गॅसवरच करायची आहे, म्हणजे गॅस एकदम बारीक करायचा नाही. जो स्मोकी फ्लेवर असतो तो खूप छान येतो, त्यामुळं मोठ्या गॅसवरच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे. एकदम मोठा गॅस ठेवायचा आणि सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि कढई घेत असताना एकदम पातळ घ्यायची, पातळ बुडाची अशी, म्हणजे व्यवस्थित ते भाजलं जातं. त्यानंतर आता आपण कोबीज घालून घेऊया. गाजर घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि शिमला मिरची, सगळं आपल्याला एकदम गॅस मोठा ठेवूनच व्यवस्थित भाजायचा आहे. भाज्यांमध्ये अजिबात पाणी राहिलं नसलं पाहिजे. व्यवस्थित भाज्या भाजून घ्यायच्या. थोडंसं मीठ घालूया यामध्ये. मीठ थोडं घालायचं, कारण यामध्ये आपल्याला सोया सॉस पण वापरायचा आहे. सोया सॉसमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं. सगळ्या भाज्या असं एकदम व्यवस्थित भाजून घ्यायच्या. थोडीशी काळी मिरी घालायची यामध्ये, थोडीशीच घालायची, जास्त घालायची नाही. आणि कांद्याची पात पण थोडीशी घालायची. त्यानंतर थोडासा सोया सॉस पण यामध्ये घालायचा आहे. ही सगळी प्रोसेस करत असताना एकदम गॅस हा मोठाच ठेवायचा आहे. अजिबात गॅस बारीक करायचा नाही. जर तुम्ही गॅस बारीक केला तर सगळ्या भाज्या मऊ पडणार, एकदम असं कुरकुरीत त्या भाज्या नाही होणार, आणि आपलं जे सारण आहे मोमोजच्या आतलं तर ते चांगलं नाही होणार. त्यामुळं एकदम असा गॅस मोठा ठेवायचा. ज्यावेळी आपण गाड्यावरचं वगैरे चायनीज पदार्थ खातो त्यावेळी बघू शकता तुम्ही तिथं कढई कशी असते, ती एकदम मोठ्या गॅसवरच त्यांनी ते सगळं सॉस वगैरे घालून भाजत असतात. त्यामुळे टेस्टही स्मोकी एकदम येते. गॅस बंद करून घेऊया. आपलं सारण तयार झालेलं आहे. बाहेर नाही आहे तो. चला आता आपण जे मोमोजचं वरचं कवर असतो, म्हणजे मैद्याचा कवर, तर तो आपण ते पीठ मळून घेऊया. त्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे. तुम्ही इथं नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण मी थोडंसं मीठ चवीला वापरलेलं आहे आणि मैदा चाळून घेतलेला आहे. आणि व्यवस्थित असं एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. ते
हे पीठ आपण एकदम घट्टच मळायचं आहे, अजिबात सैलसर मळायचं नाही. सैलसर जर तुम्ही मळला तर खूप मैदा लावावा लागणार तुम्हाला लाटताना. त्यासाठी एकदम घट्ट असं मळायचं आणि मळून झाले की एक 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मग आपण अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात. आता ही सुद्धा माझी जी पुऱ्या आहे ती खूप मोठी झाली आणि माझं पण पीठ थोडंसं पातळ झाल्यामुळे तुम्ही बघू शकता ते चिटकत होतं. असं जर चिटकायला नको असेल तर तुम्ही एकदम घट्टसर पीठ मळून घ्या, म्हणजे मग सारखं सारखं आपल्याला मैदा लावावा लागत नाही. अशी पारी हातामध्ये धरायची आणि एका बाजूला आपल्याला पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला मध्ये मिटवून घ्यायचा. एकाच बाजूला पाकळ्या पाडायच्या आणि एक बाजू प्लेनच ठेवायची आणि व्यवस्थित ते मिटवून घ्यायचं. व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तुम्हाला त्या पद्धतीने एकदम अशा व्यवस्थित कळ्या पाडून घ्यायच्या. त्या जेवढ्या तुम्हाला छान कळ्या पाडता येतील तेवढ्या कळ्या एकदम दाबून असं बोटाने प्रेस करून त्या पाडायच्या आणि दुसरी जी बाजू असते ती प्लेन ठेवायची आणि या कळ्या एका बाजूला अशा दाबून घेऊन व्यवस्थित त्याला आकार द्यायचा आहे. खूप छान आकार येतो. प्रॅक्टिस झाली की आपल्याला व्यवस्थित ते आकार येतो. सुरुवातीला थोडंसं म्हणजे आपल्याला दमवतं, पण नंतर ते येतं आपल्याला व्यवस्थित. भरपूर मोमोज झाले त्यामध्ये आणि थोडंसं मग पीठ शिल्लक होतं. मी त्याच्या पुऱ्या बनवून घेतल्या कारण जे सारण बनवलेलं होतं तेच संपलं. मग परत म्हटलं आता त्यामध्ये काय ॲड करायचं, मग त्याच्यासाठी मग थोडंसं राहिलेलं पीठ तर मी त्याचं पुऱ्या बनवून घेतल्या. टेस्टला खूप छान झालेले होते. आणि इथं मी एक टिप तुम्हाला सांगणार आहे. जी मिरपूड आपण वापरतो चटणीमध्ये किंवा मोमोजच्या सारणामध्ये, तर ती मिरपूड थोडीशी जपून वापरा. मिरपूड जर तुमची जास्त झाली तर तिखटाचं प्रमाण खूप वाढू शकतं आणि खाताना असं चरका मारतं बघा. माझ्या चटणीमध्ये थोडीशी मिरपूड जास्त पडली कारण की मी एका हातामध्ये मोबाईल धरलेला आणि दुसऱ्या हाताने मी असं वाटीत मिरपूड करून ठेवलेली होती, तर ती मी टाकत होते आणि एकदम ती जास्त पडली. त्यामुळं मग नंतर ते कसं झालं, काढता पण येईना त्यातनं. जेवढी वर होती ती मी काढून घेतली, पण शक्यतो जास्त पडल्यामुळे ते मग थोडंसं चटणी माझी होती ती चरका मारायला लागली. म्हणून ही टिप मी तुम्हाला पण देत आहे, कारण की एखादा पदार्थ जर जास्त पडला तर मग कसं होतं. आणि मी आता असे गोल गोल असं पाडून घेणार आहे, म्हणजे पटपट आपले मोमोज होणार. असं केला तरी सुद्धा चालेल बघा. आणि तिखटाचा वगैरे पदार्थ जास्त पडला आणि चरका मारायला लागेल तर मग ती पदार्थ खाऊ वाटत नाही. आणि अशा पद्धतीने माझे मोमोज तयार झालेले आहेत. यायचे सर्वांनी खायला. खूप आवडले सर्वांना आणि सगळे त्या दिवशी केलेले होते त्या दिवशीच फस्त झाले. आणि केल्यावर कधीही गरम गरमच खायचे, गार झाल्यावर अजिबात चांगले लागत नाहीत. मैदा वापरलेला असल्यामुळं गार झाल्यावर ते एकदम चिवट असे होतात, त्यामुळं गरम गरमच खायचे. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो घरच्या घरी मोमोज करून बघा आणि खूप छान झालेले. रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी